या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे कामिनी, त्याचबरोबर अनिका आणि रागिनी ह्या तिघी जणी आजोबांच्या खोलीमध्ये आलेल्या असतात. आता खोलीमध्ये आल्यानंतर इकडे अनिका म्हणत असते, "अगं आई, आपण इथे ह्या आजोबांच्या खोलीमध्ये का आणि कशासाठी आलेलो आहोत?" तेव्हा कामिनी म्हणत असते, "अगं, माझ्या दादाशी मला बोलायचं आहे आणि त्याचमुळे मी माझ्या दादाकडे आलेले आहे. काही झालं तरी सुद्धा माझ्या दादाची मला काळजी घ्यायला नको का?" आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर राजनला एक न्यूज समजलेली असते की त्यांच्या मोठ्या नातीचा आणि त्याचबरोबर गौरीचा इथे अपघात झाला आहे. आणि अपघात झाला आहे त्याचमुळे इकडे आता ते दोघेही जण तिकडे निघालेले असतात. अन्नपूर्णा म्हणत असतात की हे बघा ड्रायव्हर दादा, तुम्ही ताबडतोब लवकरात लवकर फास्टमध्ये जरा गाडी चालवा ना. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे कामिनी आजोबांशी बोलत असते आणि म्हणत असते, "अरे दादा, आता तुला एक मला खूप मोठी न्यूज द्यायची आहे आणि ती म्हणजे की हे बघ, आता तुझी मोठी नात ह्या जगामध्ये राहिलीच नाहीये आणि तुला अजून एक गोष्ट मी सांगू का? आता तुझी सूनसुद्धा ह्या जगामध्ये राहिलीच नाहीये. कारण इकडे ह्या घरामध्ये तुझी सून येण्याची जे काही स्वप्न इथे तू आणि तुझी बायको म्हणजेच माझी लाडकी वहिनी पाहत आहात, ते सगळे स्वप्न इकडे मी भंग होऊ देणार आहे. आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा इकडे आता ती गौरी आणि त्याचबरोबर तिची मुलगी जी कोणी आहे, ती ह्या घरामध्ये येणार नाही याची मी पूर्ण इथे खात्री करून घेतलेली आहे आणि सोयीसुद्धा करून ठेवली आहे," असं कामिनी म्हणत असते. आणि तेव्हा लगेच आता आजोबांना खूपच मोठं टेन्शन येतं. आजोबांना असं वाटत असतं की इकडे ह्यांना माझी मोठी नात म्हणजेच इथे आता कमळी सापडली की काय, किंवा हे लोकं कमळीविषयीच बोलतायत की काय, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा कामिनी मनोमनच प्रार्थना करते, म्हणत असते, "यावा ना तर इकडे तिचा श्वास हा गेला असेल किंवा आम्ही जे काही इथे काम सांगितलेलं आहे, एव्हाना ते सुद्धा काम इथे पार पडलं असेल," असं इथे ती बोलू लागते. तेव्हा रागिनी म्हणत असते, "अगं आई, तुला एक गोष्ट समजते का?" तेव्हा कामिनी म्हणत असते, "हां, कोणती आणि कसली गोष्ट?" तेव्हा आता रागिनी म्हणत असते, "अगं, जे काही आपण इथे काम सांगितलेलं आहे किंवा जे काही काम लावलेलं आहे, ते इथे पूर्ण झालं असेल का?" त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, "हो, हो. ते तर पूर्ण काम झालेलंच असेल. त्याची इथे आपल्याला काहीच काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीही गरज नाही." आता इकडे लगेचच कामिनी आजोबांच्या जवळ जाते आणि आजोबांच्या जवळ गेल्यानंतर इकडे आजोबांना त्रास देत असते. म्हणजे आजोबाचं गळा दाबण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये फार भीती घालत असते. ती म्हणत असते, "आता इकडे तुझ्या मोठ्या नातीचा जसा अपघात घडून आणला आहे, तसाच अपघात मी आता तुझासुद्धा घडून आणणार आहे." हां, इथे आता आजोबा फारच घाबरलेले असतात. इकडे आता कमळी आणि ताससोबत ऋषी हे दोघेही जण इकडे आजोबांकडे निघालेले असतात. तर त्यांना आजोबांना भेटायचं असतं. त्याचमुळे ते दोघेही जण तिकडे निघालेले असतात. आता आजोबा इकडे एका गोष्टीचा विचार करतात, की इकडे नेमकं ह्या दोघींचं चाललंय काय आणि ह्या दोघी कशाबद्दल आणि कशाबद्दल नाही बोलत आहे, हेच मला आता इकडे कळत नाही. हे सगळं काही इथे आता ते बोलत असताना आपण पाहतो तर काय, इकडे कामिनी मात्र खूपच मोठा इकडे गेम करत असते आणि म्हणत असते, "आता काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि ती म्हणजे की इथे काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी जी काही तुझी वहिनी म्हणतोयस ना किंवा ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी इथे बोलतोयस ना, त्या बघ आता मी काय करते आणि तुझ्या नातीचा कसा गेम मी करते. आता तुझी नात किंवा तुझी जी काही इथे सून येण्याचं स्वप्न पाहतोयस ना, त्या दोघीसुद्धा या जगामध्ये राहणार नाहीयेत आणि तू सुद्धा आता
असं म्हणून आता इकडे कामिनी आजोबांचा गळा दाबत असते. आजोबा इकडे जीवाचा आकांत करत असतात. त्याचबरोबर अगदी कासावीस होऊनच म्हणत असतात, "सोड, सोड" म्हणून. पण इकडे मात्र ती काही केल्यास सोडायला तयारच होत नसते. तेव्हा आपण पाहतो, की आता इकडे लगेचच अनिकाला छान वाटत असतं. तिला मात्र फारच आनंदसुद्धा इथे आता होत असतो. तेव्हा इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे आजोबा खाली पडतात. तेवढ्यातच आजोबा खाली पडल्यानंतर तेवढ्यात ऋषी आणि त्याचबरोबर कमळी तिथे आलेले असतात. आजोबांना इकडे खाली पडलेलं पाहिल्यानंतर त्या दोघांना सुद्धा फारच मोठा धक्का बसतो. इकडे आता ह्या दोघींना फार भीती वाटत असते. हे विचार करत असतात, की नाही, नाही, नाही. आता हे सगळं अशा पद्धतीने होता कामा नये. म्हणजे काय चाललंय हे सगळं आणि त्याचबरोबर हे इथे ऐन वेळेला ही लोकं कशी काय आली? असं सुद्धा इकडे आता ते विचार करू लागतात. तेवढ्यातच कमळी म्हणत असते, "काय झालेलं आहे आजोबा तुम्हांना? तुम्ही ठीक तर आहात ना? त्याचबरोबर तुम्ही असे कसे काय पडलात? तुम्हाला लागलं वगैरे तर नाही ना?" ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ते बोलत असतात. हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो, की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ऋषी आणि त्याचबरोबर कमळी आजोबांना व्हीलचेअरवर बसवतात आणि आजोबांना व्हीलचेअरवर बसवूनच इकडे ती लोकं आता त्यांना घेऊन निघालेले असतात. तेव्हा लगेच आता कामिनी आणि रागिनी नाटकेपणाने धावतच पुढे येतात. नाटकेपणाने धावतच पुढे आल्यानंतर आपण पाहतो, की इकडे आता कामिनी अनिकाला थांबवत असते. कारण ती रिश, रिश म्हणून त्याच्या मागे लागलेली असते. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, ही कमळी पण ना खरंच एक नंबरची मूर्ख आहे. म्हणजे नाही तेव्हा इथे सतत ऋषीला चिपकलेली असते आणि त्याचबरोबर इथे सरड्यासारखे रंग बदलते. तेव्हा आता अनिका म्हणत असते, "कमळी आणि सरडा कधी झाली हे तू मला आत्ता सांगतेस? ए बाई खरंच तुझं ना काय करू मला कळतच नाहीये. कसं गं ही कशी सांभाळून नेणार आहे? कशा पद्धतीने सांभाळून घेणार आहे तेच मला काही कळत नाही." असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचसोबत आपण पाहतो प्रेक्षकांनो, की इकडे आता अन्नपूर्णा आणि राजन हे दोघेही जण ज्या ठिकाणी अपघात झाला आहे, त्या ठिकाणी इथे येऊन पोहोचतात आणि त्या ठिकाणी येऊन पोहोचल्यानंतर आता मात्र इकडे राजन ॲम्ब्युलन्सला फोन करत असतो आणि म्हणत असतो, "तुम्ही ताबडतोब या ना प्लीज. म्हणजे माझ्या बायकोची परिस्थिती फारच बिकट आहे. तिला खूप त्रास होतोय." आणि त्याचबरोबर इथे राजन रडतसुद्धा असतो. आता रागिनी आणि कामिनी इकडे हे सगळं काही दृश्य पाहण्यासाठी आलेले असतात. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्यांना फारच आनंद होत असतो. इकडे आता रागिनी म्हणत असते, "खरं तर आता राजन त्याच्या बायकोसाठी एवढा रडतोय आणि एवढं सगळं होतंय म्हटल्यावर मला तर असं वाटतंय, की काही जरी झालं ना, तरीसुद्धा इकडे जी काही ही आहे म्हणजे त्याची बायको गौरी आहे ना, ती ह्या जगामध्ये बहुतेक राहणारच नाही." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ताबडतोब ॲम्ब्युलन्सने जी एक मोठी नात म्हणून हायर केली होती तिला आणि त्याचसोबत इकडे गौरीला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. आता अन्नपूर्णा खूपच जास्त घाबरलेल्या असतात. अन्नपूर्णा खूप जास्त घाबरल्यानंतर आता राजन इथे अन्नपूर्णाला समजावत असतो, "आई प्लीज तू रडू नकोस ना गं. हे बघ तू जर अशी खचून गेलीस, तू जर अशा पद्धतीने वागलीस तर मग मी काय करायचं आहे? आई तू इथे घरी जातेस का गं?" तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणत असते, "आपण कोणाचं काय वाईट केलेलं आहे तेच मला कळत नाही रे. म्हणजे बघ ना, एवढे दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने आपण वाट पाहत होतो आणि ती गोष्ट या पद्धतीने झाली हे मात्र मला अजिबातच हे होत नाही." हे सगळं काही ती आता इथे बोलू लागते. त्याच सोबतीला इकडे राजन ढसाढसा रडत असतो. राजन तर रडतच असतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे नर्स आलेले असतात आणि डॉक्टरसुद्धा असतात. तेव्हा राजन इकडे डॉक्टरांना आणि नर्सला विचारत असतात, की "इथे माझी मुलगी आणि त्याचबरोबर बायको कशी आहे?" तेव्हा त्यांच्याकडून असं समजण्यात येतं, की "हे बघा, तुमच्या मुलीला आम्हाला नाही वाचवता येणार. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमची बायको आहे, तिला वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही अजिबात काळजी करू नका." असं सुद्धा इकडे आता राजन डॉक्टर बोललेले असतात. तेव्हा राजन म्हणत असतो, "आई मी काय म्हणतो, हे बघ तू घरी जातेस का प्लीज? तुला त्रास होतोय ना?" तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असते, "नाही हां राजन, मी अजिबात कुठेच जाणार नाहीये. काही जरी झालं ना, तरीसुद्धा मी इथेच राहणार आहे आणि मला माझी पूर्ण खात्री आहे, की काही झालं तरीसुद्धा इकडे मात्र माझी मुलगी लवकरात लवकर भेटेल आणि त्याचबरोबर मला माझ्या सुनेलासुद्धा घरी घेऊन जायचं आहे." असं सुद्धा ती आता इथे बोलू लागते.
तेव्हा ढसाढसा अन्नपूर्णा रडत असते. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जे काही डॉक्टर आहेत त्या म्हणत असतात, ह्यांना ताबडतोब आपल्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट करावे लागेल, तुम्ही त्याची सगळी तयारी करा. आता राजन गौरीसमोर येतो आणि रडायला लागतो. त्याला पूर्ण खात्री पटलेली असते की हीच माझी बायको गौरी आहे म्हणून. रडत असतो आणि म्हणत असतो, गौरी तू माझ्या आयुष्यात आलीस, एवढे दिवस मी तुला शोधत होतो, एवढे दिवस तू मला सापडली नाही आहेस आणि आत्ता तू मला सापडलीस तर अशा पद्धतीने सापडलीस. मला ह्या गोष्टीचं फारच दुःख आहे ग, खूप जास्त वाईटसुद्धा वाटतंय ग, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि रडायलाच लागलेला असतो. आता रडत असताना आपण पाहतो तर काय, इकडे मात्र दुसऱ्या बाजूला डॉक्टर म्हणत असतात, हे बघा त्यांना त्रास होतोय, तुम्ही या पद्धतीने त्यांच्यासोबत प्लीज वागू नका, तुम्ही शांत बसा जरा. तेव्हा लगेच आता राजन म्हणत असतो, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुम्ही माझ्या बायकोला प्लीज वाचवा, काही जरी झालं ना तरी सुद्धा. आता लगेचच इकडे जे काही नर्स आहेत त्या बाहेर येतात आणि म्हणत असतात, हे बघा तुमची मुलगी आता वाचेल ह्या कंडिशनमध्ये नाहीच आहे, पण आम्ही जे काही तुमची सून आहे त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तर आता इकडे लगेचच अन्नपूर्णा समोरून जाणाऱ्या मुलीला आता इकडे अन्नपूर्णा पाहतात आणि म्हणत असतात, काय रे बाळा, हे सगळं तुझ्यासोबत काय झालंय? ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत व्हायला नको होत्या, पण हे सगळं का आणि कशामुळे झालंय? तेवढ्यातच आता नर्स म्हणत असतात, हे बघा आमच्या कामामध्ये प्लीज तुम्ही इथे अडथळा आणू नका, आम्हाला त्यांना बाहेर घेऊन जाऊ द्या. तेवढ्यातच अन्नपूर्णा त्या मुलीचा हात पाहते आणि अन्नपूर्णाने त्या मुलीचा हात पाहिल्यानंतर अन्नपूर्णाला त्या मुलीच्या हातावर ती जन्मखून दिसते. तीच जन्मखून असते, त्यामध्ये इथे स्पष्टपणे तिला समजतं की हीच माझी मोठी नात आहे, कारण सासूबाईंच्या हातावर सुद्धा सेम तशी जन्मखून पाहिली होती. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कमळी सुद्धा गणपती बाप्पासमोर उभी राहिलेली असते आणि गणपती बाप्पासमोर उभी राहूनच इकडे प्रार्थना करत असते. तेवढ्यातच आता नर्स येतात आणि म्हणत असतात, आजोबांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे, त्यांना थोडासा मुकामार लागलेला आहे आणि त्यामुळे ते लवकरात लवकर रिकवर होतील. एकदा का ते थोडेसे रिकवर झाले की मग तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. आता इकडे कमळी म्हणत असते, खरंच तुम्ही हे सगळं खरं सांगताय ना? तेव्हा नर्स म्हणत असतात, हो मी अगदी खरं सांगते. तर आता कमळीला मात्र फारच आनंद झालेला असतो की आजोबांची जी काही तब्येत आहे ती थोडक्यात वाचलेली आहे आणि ते लवकरात लवकर बरे सुद्धा होत आहे, त्यामुळे तिला मात्र आनंद झालेला असतो. आता इकडे ऋषी म्हणत असतो, हे बघ कमळी, काळजी करण्याची काहीच गरज नाहीये, आजोबा आता ठीक आहेत आणि बरे सुद्धा होत आहेत ना, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाहीये. आता आपण त्यांना भेटायला हवं किंवा आता अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर राजन काकांना सुद्धा इथे समजवायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे सांगितल्या पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता ऋषी म्हणत असतो, हे बघ काळजी करण्याची काहीच गरज नाहीये, पण तुला एक गोष्ट सांगू का, सगळं काही व्यवस्थित होईल आणि लवकरच आजोबा सुद्धा बरे होतील. तर आता इकडे राजन डॉक्टरांबरोबर बोलत असतो आणि तेव्हा डॉक्टर सांगत असतात की हे बघा काळजी करू नका, होईल सगळं काही व्यवस्थित. तेवढ्यातच कमळीचं लक्ष तिथे उभे असलेल्या राजनकडे जातं आणि ती म्हणत असते, राजन सर इथे ह्या वेळेला कसे काय आलेले आहेत, म्हणजे मला सुद्धा ही गोष्ट समजत नाहीये. आता ह्या वेळेला राजन सर इथे असणं म्हणजे नाही कळत आहे काही. आता इकडे जो काही ऋषी आहे तो इकडे खरं तर राजनला फोनच लावत असतो, कारण त्याला हा सगळा काही घडलेला जो प्रकार आहे तो इथे सांगायचा असतो. आता कमळी जी आहे ती गणपतीसमोर उभी असते आणि तेवढ्यातच इकडे जी काही गौरी आहे तिला डॉक्टर तिथून घेऊन जाताना दिसत आहेत. आता गौरीला डॉक्टर घेऊन जात असतात तर कमळी बाजूलाच असते, कारण इथे दोघी मायलेकी आहेत आणि दोघी मायलेकी आज पुन्हा एकदा एकाच ठिकाणी आहेत, पण दोघी सुद्धा एकमेकींपासून अनभिज्ञ आहेत. दोघींनाही इकडे एकमेकींना भेटता येत नाही किंवा बोलता सुद्धा येत नाही. आता आपण पाहतो की इकडे जो काही राजन आहे तो खूपच जास्त डॉक्टरांसमोर गयावया करत असतो. तर आता राजनने हात जोडलेले असतात. राजन खूपच जास्त हतबल झालेला असतो आणि काही जरी झालं तरी माझ्या गौरीला, माझ्या बायकोला वाचवा, असं इकडे तो म्हणत असतो. इकडे अन्नपूर्णाने सुद्धा आता हात टेकलेले असतात, कारण एवढ्या दिवसाचं व्रत, एवढ्या दिवसाची वाट आणि त्याचबरोबर एवढ्या दिवसाची केलेली तपश्चर्या, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील हे मात्र कोणाला समजत नव्हतं. तेव्हा सरते शेवटी आता इकडे राजन अन्नपूर्णासमोर येऊन बसतात आणि म्हणत असतात, आई
मी काय म्हणतो ते तू एकदा ऐकून तरी घे ना प्लीज. मला असं वाटतंय की तू घरी जावंस. घरी बाबासुद्धा आहेत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या कोणत्याही तब्येतीवर परिणाम झालेला मला चालणार नाही आहे. प्लीज आई, असं सुद्धा तू इथे बोलू लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता अन्नपूर्णा म्हणत असतात, नाही राजन, हे बघ मी इथून कुठेही जाणार नाही आहे. हे बघ आई, प्लीज असं करू नकोस. का असं करतेस? मला असं वाटतंय की तू नक्की घरी जावंस आणि घरी गेली की तुला थोडंसं बरं सुद्धा वाटेल. आता इकडे मात्र तो अन्नपूर्णाला घेऊन निघालेला असतो हाताला धरूनच आणि तेवढ्यातच कमळी आणि ऋषी म्हणत असतात, काय झालं ऋषी सर? तेव्हा कमळी म्हणत असते, मला असं का वाटतंय की इथे मी राजन सरांना पाहिलंय म्हणून. तेव्हा ऋषी म्हणत असतो, कुठे पाहिलंयस? तेव्हा कमळी म्हणत असते, हो मी पाहिलंय त्यांना आणि मला असं वाटतंय की ते सुद्धा इथेच आलेले आहेत. असं म्हटल्यानंतर आता इकडे ऋषी म्हणत असतो, हे बघ कमळी, जरा तू थोडंसं हे कर, म्हणजे तुला भास झाला असेल आणि एवढा विचार तू करू नकोस. तेव्हा तू तिला म्हणत असतो, हे बघ तू एक काम करतेस का? तू घरी वगैरे जातेस का? मी आहे इथे. तेवढ्यातच आता राजन पुन्हाच कमळीसमोर येतो आणि कमळी म्हणत असते, बघा मी म्हटलं होतं ना ऋषी सर की मी राजन सरांना पाहिलंय म्हणून. तेव्हा आता लगेच राजन म्हणत असतो, अगं कमळे तू इथे काय करतेस? तेव्हा लगेच कमळी म्हणत असते, सर तुम्ही इथे काय करताय? तेव्हा आज आज काय झालं माहिती आहे का, आम्ही सगळेजण घरी गेलो होतो आणि घरी गेल्यानंतर इकडे आजोबा व्हीलचेअरवरून पडले आणि तेव्हा लगेच त्यांना आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोत. बाकी काही नाही, फक्त मुकामार आहे. राजन म्हणत असतो, काय बघू मला कुठे आहे दाखव. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच जी काही कमळी आहे ती आजोबांना इथे राजन आणि आजोबांसमोर दोघेही असतात. आता इकडे जे काही आजोबा आहे ते मात्र इकडे राजनला समजावत असतात आणि सांगत असतात की काळजी करण्यासारखी काही गरज नाहीये. तेव्हा लगेच आता इकडे आजोबा खानाखुणा करत असतात. आता राजन म्हणत असतात, नेमकं काय झालेलं आहे? तेव्हा कमळी म्हणत असते, फारसं काही नाही, पण एक गोष्ट सांगू का, त्यांना थोडासा ना मुकामार लागलेला आहे आणि ते बरे सुद्धा होतील असं सुद्धा इकडे आता कमळी म्हणत असते. त्याचबरोबर इकडे जे काही राजन आहे ते म्हणत असतात, खरं तर कमळी आणि त्याचबरोबर ऋषी, तुम्हा दोघांचे अगदी मनापासून आभार बरं का, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर आता आपण इकडे पाहतो की जी काही कमळी आहे ती म्हणत असते, विचार करू लागलेली असते, राजन सरांनी आणखी कोणाला इथे हॉस्पिटलमध्ये कोणाला आणलं असेल आणि नेमके हे सगळेजण एवढे अस्वस्थ का आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आता ती करू लागलेली असते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा कमळी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तो